अ, तर मी मुंबईवरून आहे. ॲक्चुअली माझं गाव आहे फटा, पुण्याकडे. माझे वेलनेस कोच आहेत गोरडे सर. अ, मी वर्किंग आहे ॲक्चुअली युनियन बँकेमध्ये. अ, मी या वेलनेस फॅमिलीमध्ये येऊन मला वाटतं मी 3च महिने झालेत आणि मार्च आता हा चौथा चौथा महिना चालू आहे. डिसेंबरच्या एंडिंगला मी जॉइन झाले. सुरुवातीला मला काही रिझल्ट व्यवस्थित वाटला नाही, म्हणजे वजनच कमी नाही झालं. नंतर मला गोरडे सरांनी फोन केला त्यांच्या मुलीने, की "नाही मॅडम तुम्ही डाएट फॉलो केले पाहिजे थोडे." तर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे डाएट पण फॉलो केले आणि त्यांनी मला सांगितलं होतं, की सकाळी भाकरी, दुपारी जेवणामध्ये तुम्ही काहीही खा, संध्याकाळी 7च्या आधी जेवा. ते मी फॉलो केल्यानंतर मला 15 दिवसातच रिझल्ट आला. आणि शिवाय आपलं फॉर्म्युला 1चं जे शेक आहे ते आणि आपलं अफ्रेश जे आपण सुरुवातीला वर्कआउटच्या आधी ते घेतलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला दिवसभर एनर्जी वाटणारच नाही. त्याच्यानंतर मी ते सगळं त्यांनी तो डायट सांगितला तो फॉलो केला आणि फॉर्म्युला 1 आणि कॅल्शियम जॉइंट सपोर्टच्या गोळ्या प्लस मुलांसाठी मी हे घेतलंय डायनोशेक. मुलांसाठी इम्युनिट म्हणून आहे, ते घेतलं. कारण माझ्या मुलाचं तर सर्दीचा फार मोठा प्रॉब्लेम होता. तो सुद्धा दूर झालेला आहे. आणि एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळाच आत्मविश्वास खरं तर येतो. तसं बघितलं तर आजही मला भीतीच वाटत होती. पण म्हटलं नाही आपण करून तर पाहूया. म्हणजे एक आपला आत्मविश्वास त्याच्यामुळे वाढतोच तर. आणि येस. खरंच काहीही करण्याची ताकद, काहीही करण्याचं बळ आणि काही करण्याची शक्ती आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली ह्या गोष्टींमुळे येतेच येते. मीही सुरुवातीला खूप घाबरत होते. कोणतंही डिसिजन घ्यायचं म्हणलं की काय होईल? माझं तसं तर बॅकग्राऊंड पाहता माझं खूप फार बिकट अवस्था सुरुवातीला होती म्हणजे ॲक्चुअली तसं बघितलं तर माझे हसबंड गेल्यानंतर मी खूप हे होते. पण जशी मला हे फॅमिलीमध्ये मी आता एक 4च महिने झाले मी या फॅमिलीला जॉइंड आहे. पण मला खूप मोठा सपोर्ट ह्या फॅमिलीने दिला आहे. आणि काहीही झालं तरी कोणतीही गोष्ट झाली तरी मी खरंच मॅडमकडे आणि सरांकडे धाव घेते, गोरडे सरांकडे धाव घेते, की काय झालं, कसं होईल? मी या सगळ्या गोष्टी शेअर करते. आपल्याला शेअरिंगसाठी एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे खरं तर. आपण आपल्या मनातल्या गोष्टी सुद्धा सांगू शकतो सरांकडे, डॉक्टरांकडे, गोरडे सरांकडे. खरंच खूप छान आहे सर फॅमिली आणि कोणीही खरं तर सोडू नये आणि कोणी सोडण्याचा प्रयत्नही करू नये. जर सोडलं तर आपल्यालाच त्याचा त्रास होईल. येस. खूप छान आहे, खूप छान. अमेझिंग मॅडम. येस, तर मॅडम आहेत आपल्याकडे मुंबईवरनं. 3 महिने झालेत आता. त्या ऑलमोस्ट 3 महिने झाले, चौथा महिना सुरू झालाय. तर खूप छान आणि अमेझिंग असं रिझल्ट झाला आहे मॅडमचा. तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या गेलेल्या आहेत आणि वेलनेस फॅमिली जॉईन झाल्यापासून फिजिकली बेनिफिट तर आपल्याला मिळतो, परंतु मॅडमने सांगितल्याप्रमाणे की एक मेंटल सपोर्ट म्हणा किंवा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होतो. म्हणजे कुठल्या गोष्टींमध्ये जो आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं, माझ्यासोबत पण होतं की वेलनेस फॅमिली जॉईन करण्याच्या आधी स्वतःला पर्सनल कॉन्फिडन्स आपण जो म्हणतो, स्वतःचा आत्मविश्वास तो थोडासा कमी असतो. परंतु एक्सरसाइज केल्यानंतर वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर रुळल्यानंतर आपोआपच त्या गोष्टी आपल्याकडून स्वतःहूनच होतात की आत्मविश्वासाने होतात. आणि फिजिकल फिटनेस बरोबर मेंटल फिटनेस हा सुद्धा आपल्याला वेलनेस फॅमिलीमध्ये मिळतो. येस. तर वेलनेस फॅमिली जॉईन केल्यापासून मॅडम तुमचं टोटल किती वेट लॉस झालं? सर जवळ-जवळ 2.5 किलो वजन माझं कमी झालंय. शिवाय फॅट लॉस 5% झालंय सर माझं. फॅट लॉस? 5% फॅट लॉस आहे म्हणजे सगळ्या हातांचे मसल्स, पायांचे मसल्स, चेहऱ्यावरचं हे मसल्स ते सगळं आहे ना हे सगळं 5% ने लेस झालंय सर. येस, येस. फॅट पर्सेंटेज लेस झालेला आहे. येस, तर खूप छान. तुमच्या बरोबर आणखी तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण जॉईन आहे मॅडम वेलनेस फॅमिलीमध्ये? माझी आई आहे. आई पाहू शकता आईचं वजन जवळ-जवळ 3 किलोने कमी झालंय. 3 किलो. येस. तर 56 किलो. आता तिचं वजन 54 किलो आहे. 54 नाही 52. येस, येस. आणि त्यांना शुगरसाठी कसा फरक पडला? शुगर पण तिची एकदम नॉर्मल रेंज झाली सर. वर्कआउट आणि प्लस ती पण ते जॉइंट सपोर्टच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या आता तिचे गुडघे वगैरे दुखतात. तर तिने कॅल्शियम जॉइंट सपोर्ट घेतलेला आहे.
प्लस ती फॉर्म्युला 1 पण घेते अफ्रेश. वेळोवेळी तर ती अफ्रेश घरीच आहे, तर तिला जर कधी वाटलं की घ्यायचं ती घेते. दिवसातून तिचे 4 ते 5 वेळा अफ्रेश घेणं हे होतंच. अफ्रेश घेते त्यामुळे तिची ना शुगर लेव्हल फार मेंटेन आहे. येस वाढत तर नाहीच, पण मेंटेन राहते. येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर खूप छान. पाहू शकता मॅडमनं सुद्धा मॅडमचं जे जास्त वेट नव्हतं मॅडमच्या आईंचं, आणि 3 kg त्यांनी वेट लॉस पण केलं आणि बऱ्यापैकी फिटनेस पण आलेला आहे. आपण ज्यावेळेस रिपोर्ट केला तर त्यावेळेस एकदमच जवळ आहे, ते आयडियल वेटच्या जवळ आहे. आणि फिटनेस आता दिसतो त्यामध्ये, एक्सरसाइज मध्ये सुद्धा फिटनेस दिसतो आता. येस. आणि मुलासाठी मी यांची टॅबलेट जी चालू केली आहे त्यामध्ये कसा फरक वाटला मॅडम तुम्हाला, मुलामध्ये काय बदल वाटतो? सर त्यांना डायनोशिक चालू केला मी दोन्ही मुलांना. छोट्या मुलाचं तर वजन वाढतच नव्हतं, हाईटही वाढत नव्हती. वर्षभर मी बघितलं तर मग मी तुम्हाला मॅडमला विचारलं, की "सर मॅडम मी काय करू?" तर मॅडम म्हणाल्या, "तुम्ही डायनोशिक चालू करा." तर मी ते छोट्याला आणि मोठ्याला डायनोशिक देते. त्याची हाईट आता बऱ्यापैकी वाढते सर, म्हणजे दिसतोय तो वाढताना, की उंची थोडी वाढते. प्लस वजनही वाढतं आहे. आणि मुलांमध्ये तशी पण एनर्जी असतेच. आणि मुळात म्हणजे माझ्या मोठ्या मुलामध्ये फार मोठा बदल झाला सर. आपण ते सर्दीच्या ज्या इम्युनिटीच्या गोळ्या त्याला चालू केल्या सर्दीसाठी. तर ते कंटिन्यू तो शिंकत होता. सकाळी उठल्यापासून तो शिंकायचा आणि म्हणजे शाळेत जाईपर्यंत शिंकायचा. शाळेत गेल्यावर काय व्हायचं ते नाही मला माहिती. पण सर्दी नाकातून सारखं पाणी गळायचं सारखं. आता जवळ-जवळ 90% फरक आहे सर. तो सुद्धा बोलतो, की "आई मला खूप छान वाटतंय आहे." खूपच फरक आहे सर. आणि त्यात त्याच्या ना मेंटॅलिटीमध्ये मी मागे सांगते ना, त्याच्या मेंटॅलिटीमध्ये पण फरक पडला. नाही, मी नाही करणार, नाहीच करणार असा प्रकार असायचा. येस येस, व्हेरी गुड व्हेरी. नेहमी नक्कीच असं बोलायचा तो. पण आता ऐकतो म्हणजे परिस्थितीची जाण आणि सगळ्या गोष्टी त्याला समज यायला लागली, समजायला लागल्या. येस येस आणि एक गोष्ट सर, माझ्या छोट्या मुलाला 95.95% भेटले. तो आता फर्स्टलाच आहे. येस. आता मोठ्याला थोडंसं आता 9thला आहे. तर त्याला कमीच आहेत म्हणजे 68% आहे. तर त्याचं थोडंसं मला वाटतं तुम्ही त्याच्याशी बोलावं. करतोय तो. आता 9वी-10वीचं वर्ष आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एकदा बोललात तर त्याची शिकवण होईल मॅडमने आणि तुम्ही. येस मॅम, नक्की बोलूया, नक्की बोलतो. मी फोन करतो त्याला, पर्सनली फोन करतो. येस. तर खूप छान. चालेल. येस, खूप छान. आणि अमेझिंग असा. देखो आपण पहिल्यापासून म्हणतो की फॅमिली पाहिजे आपल्याला, वेलनेस फॅमिली. मॅडम आहेत, स्वतः त्यांची आई आहे, 2 मुलं आहेत. आणि सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन, सगळ्या प्रकारचा सकस संतुलित आहार आपण फॅमिलीसाठी आहे. आपल्याला बऱ्याचदा काय होतं, फक्त फॉर्म्युला 1च आहे असं माहिती असतं, परंतु तसं नाही आहे. मॅडम स्वतः फॉर्म्युला 1 शेक घेत आहे, त्यांच्या आईंसाठी आहे, मुलांसाठी डायनो चालू आहे, त्यानंतर मोठ्या मुलासाठी इम्युनिटी टॅबलेट सुद्धा चालू आहे. तर सर्व प्रकारचं न्यूट्रिशन आपल्याकडे अवेलेबल आहे.